तारा जरा काय झालं? एवढ्या गडबडीत कुठे निघालीस? हालात मध्ये पुन्हा. तरीच म्हटलं अजून कसं काय विचारलं नाही तुम्ही? असं काय बोलतेस तारा? ॲक्च्युली काळजी वाटली म्हणून विचारलं. म्हणजे तू स्ट्रेसमध्ये दिसत होतीस म्हणून. नका करू काळजी. म्हणजे मी ना वहिनी तुमचीच इच्छा पूर्ण करायला चालले. माझी इच्छा? माझी कसली इच्छा? तुम्हाला हवं होतं ना मी गाणं परत सुरू करावं म्हणून. म्हणून मम्माकडे चालली आहे. रियाज आला? काय? पण तू गायला साफ नकार दिला होतास ना, मग आता परत? झाला डिसिजन चेंज. आता त्यात पण प्रॉब्लेम आहे? नाही. जाऊ? धन्यवाद. पण हे कसं शक्य आहे? कोणी चक्र फिरवली? ही तर माझं अजिबात ऐकत नव्हती. मग आता हिचं मन वळवलं कोणी? जे मला जमलं नाही ते कोणी केलं? ओ, बहुतेक सावलीने केलं असणार. बस झाला आता यांचा खेळ. काहीही झालं तरी मी आज यांचं काय गौड बंगालय ते शोधून काढणारच. काय ग, खूप खुश असशील तू आता. असं का बोलताय तुम्ही? असं का बोलताय म्हणजे? तारा गाणार नाही म्हटल्यावर आता तुझी भैरवी माईच्या जाचातनं सुटका. मग आनंदच होणार ना तुला. माई तुम्ही चुकीचं बोलताय. जर असंच असतं तर मी आत्तापर्यंत तारा मॅडमसाठी गाणं गात राहिले नसते. ताराने आपला निर्णय बदलावा म्हणून तू थोडे तरी प्रयत्न केले का ग? हा, काहीच बोलली नाही तू ताराला. माई असं काहीच नाहीये. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले. तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव कसा आहे. त्यांनी तुमचं ऐकलं नाही, माझं कसं काय ऐकतील? मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतंय की त्यांनी अचानक गाण्यासाठी होकार कसा काय दिला. माझ्यामुळे तयार झाली ती. जयंती असताना सगळं शक्य आहे ग सावळे. अशक्य गोष्टी शक्य कशा करून दाखवायच्या ते जयंतीला बरोबर माहिती आहे की नाही माई? म्हणजे वहिनी तुम्ही? मीच ती जिनं हे शक्य करून दाखवलं. नाही कारण तुम्हाला कुणाला तर जमलंच नाही ना. हा, तुझ्या त्या ऐश्वर्या मॅडमनी प्रयत्न करून पाहिला, माईंनी प्रयत्न करून पाहिला, तू बी प्रयत्न केलास. कुणाचंच ऐकलं नाही त्या तारा मॅडमनी. तारा मॅडमना गायला तयार मी केलंय. मी ए जयंती, नुसती फुशारके मारू नकोस. मी केलं म्हणून. काय करून दाखवलंयस? सावली आली आहे रियाजाला, पण अजून तारा कुठे आहे? ती नाही आली आहे. ए कुठे तारा? हा, तारा कुठे? मला कसं माहित? मॉम अँड डॅड, चला निघतो. कुठे निघालात सकाळ सकाळ? आणि बायको कुठे तुमची? माझी बायको भैरवीजींकडे गेली आहे. भैरवी का? काय रे, तारांनी परत गाणं बिणं सुरू करायचं ठरवलं की काय? दॅट्स अ पॉइंट ऑफ डिस्कशन. हो डॅड, तिने गाणं पुन्हा सुरू करायचं ठरवलंय. अरे वा, नाही ही खूप चांगली गोष्ट आहे, पण असं अचानक का? बघ ना मॉम, मला पण नाही माहित. पण तारा कधी काय करेल हे कोणीही सांगू शकत नाही, अगदी तिचा नवराही नाही. मॉम अँड डॅड, तिचं काही खरं नसतं. म्हणजे आधी तिला असं वाटायचं तिचा संगीतात काही रस नाही. मग नंतर तिला कळलं की ती आईसाठी गाणं गाते. मग तिला रिअलाइज झालं की तिला गाण्यात काही इंटरेस्ट नाहीये. आणि रिसेंटली तिला अभिनयात इंटरेस्ट आहे असं कळलंय तिला. आणि डॅड, आज चक्क ती रियाजाला गेली आहे भैरवीजींकडे. म्हणजे बघा ना. अरे, मल्टी टॅलेंटेड लोकांचा हाच तर प्रॉब्लेम असतो. करेक्ट. नक्की करिअर कशात करायचं हेच त्यांचं ठरत नाही. म्हणजे एवढी सुप्रसिद्ध गायिका आहे ती, आता एका फिल्मची लीड ऍक्टर होणार आहे. एक मिनिट हा. आपला लेख सुद्धा आता सुप्रसिद्ध संगीतकार होणार आहे, ते विसरू नका. हे नाही, खरंच पण जोक सपाट. तिचं मन कसं काय बदललं? मलाही नाही माहित मॉम. म्हणजे मला असं वाटतं तिनेच तिचा काहीतरी विचार केला असेल. कारण काल रात्री ती मला असं म्हणाली की मला वाटतंय तुम्ही सगळे खरं बोलताय, मी ऍक्टिंग आणि सिंगिंग एकत्र मॅनेज करू शकते, असं तिचं म्हणणं आहे. नाही, कदाचित सोम तिला कळलं असेल की आपल्या सगळ्यांची हीच इच्छा आहे, म्हणून कदाचित तिने तिचा निर्णय बदलला असेल. हा, म्हणजे मला पण तसंच वाटतंय. पण काय गंमत आहे बघ, आतापर्यंत आपल्या घरात एकही कलावंत नव्हता. आता तारा सिंगर पण आहे, ऍक्टर पण आहे, आणि तू म्युझिक कंपोजर. म्हणजे 2-2 कलावंत झाले आपल्या घराण्यात.
डैड ये तो बस शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. अगं काय माहिती म्हणजे तू घरात येताना घेऊन नाही आली तिला? अहो नाही, माईच मला म्हणाल्या की येताना एकटी ये, तारा मॅडमना घेऊन नको येऊस. आणि माई, आपण पुन्हा रियाज का सुरू करतोय? सध्या मी घरात एकटीच असते ना, माझा वेळ जात नाही. मग डोकं बधीर होतं माझं. म्हणून काहीतरी वेळ जावा, हां, काहीतरी टाइमपास व्हावा म्हणून तुला बोलवलंय साथ संगत करायला रियाजाला. हां, काय तरी प्रश्न विचारतेस. एक मोठा कार्यक्रम आलाय, इतका मोठा की तो आता ताराच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट असणार आहे. या कार्यक्रमाचे आपल्याला बक्कळ पैसे तर मिळणारच आहेत, पण खूप प्रसिद्धी पण होणार आहे ताराची. हा कार्यक्रम जर ताराने केला ना, ताराचं करिअर बघ कुठं जात आहे. पण या कार्यक्रमात आपल्याला आजवर ताराने गायलेली, म्हणजे तू गायलेली सगळी गाणी आपल्याला करायची आहेत. हा कार्यक्रम सक्सेसफुल व्हायला पाहिजे, मस्त व्हायला पाहिजे. आणि हा प्रोग्राम सक्सेसफुल होण्यासाठी जो काही टर्निंग पॉइंट येणार आहे ना, तो माझ्यामुळे येणार आहे. होय की नाही माई? सांगा बरं. नाही, खरंच खूप चांगली गोष्ट आहे की तारा मॅडमला एवढा मोठा कार्यक्रम करण्याची संधी मिळते. पण आपल्या सगळ्यांनाच त्यांचा स्वभाव माहिती आहे. त्यांनी अचानक विचार बदलला आणि गाणं गायला नकार दिला तर काय करणार आहोत आपण? जयंती, तारा मॅडम असं काही करणार नाही का? हा, कन्या जयंतीनं त्यांच्या वर्मावर बोट ठेवलंय. काय बी झालं ना तरी तारा मॅडम पळत पळत प्रोग्राम करायला येणार म्हणजे येणार. लिहून घ्या तुम्ही. हो बरं ठीक आहे, पण ते अजून आल्या कशा नाही आहेत? आपण फोन करूयात का त्यांना? नाही, हो पण किती वेळ झाला ते अजून आल्याच नाही आहेत. बघ ना, मी तेच म्हणते की फोन करू दे ताराला. एक तर नाही, ही फोनच करू देत नाहीये मला. म्हटलं बघ जरा कुठे काय, निघाली घरातनं की नाही निघाली, पण नाही. एक फोन करू देईल तर शपथ. मॅडमला खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना. हायच मला कॉन्फिडन्स. मी कामच असं केलंय. जयंती फालतू काम करतच नाही हो. आता बघा कशी वाऱ्यासारखी पळत येते तुमची तारा. नको येऊ देऊ, मग बघते तुला मी. ये ना, या सैतान का नाम लिहावर सैतान हा. आली तारा, आली तारा मॅडम आल्या बघा. झालं झालं का तुझ्या मनासारखं हॅपी? शेवटी तुला जे हवं होतं ना तेच केलंस तू. तारा बाळा, असं काय बोलतेस तू? हा, मी आई आहे तुझी. तुझ्या वाईटाचा विचार करणार आहे का मी? तुझं चांगलं व्हावं, भलं व्हावं, तुझी प्रगती व्हावी हाच विचार करणार आहे ना मी. त्यासाठीच झटते ना. झाला ड्रामा सुरू.